मिराज प्रभाग क्रमांक 20 मधील सामाजिक कार्यकर्ते संतोष महादेव कोळी यांनी माजी नगरसेविका स्वाती सुरेश पारधी यांनी केलेल्या आरोपांचा निषेध करत मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलाय। स्थानिक प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कोळी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत चुकीची माहिती देऊन जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केलाय। कोळी यांनी स्पष्ट केलंय की त्यांचे जात प्रमाणपत्र कायदेशीर व काटेकोर पडताळणीनंतर वैध ठरले। माझा जात पडताळणी दाखला बोगस असल्यास तो सिद्ध करावा असं खुले आवाहनही त्यांनी दिलंय। तसेच 8 दिवसात जाहीर माफी न मागितल्यास संबंधितांविरोधात दिवाणी व फौजदारी कारवाई करत 1 कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। नमस्कार, मी संतोष कोळी। नुकताच पार पडलेले महानगरपालिकेची निवडणूक 2025-2026 प्रभाग क्रमांक 20 अनुसूचित जमातीमधून निवडणूक लढवलेलं होतं। त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मला 2200 मतदान तिथली जनतेने मला दिले। फक्त प्रेस घ्यायचं कारण म्हणजे काय की एक 2 दिवस अगोदर एक माजी नगरसेविका स्वाती पारधी प्रेस घेतले ते आणि ते प्रेसच्या माध्यमातून ती निवडून आलेली अश्विनी विनोद कोळी यांच्या विरोध दाखल्याबद्दल काहीतरी बोललेले, त्यांचे दाखले काहीतरी भोगस आहेत आणि समितीकडे त्यांनी त्यांचे मुद्दा काहीतरी मांडल्यात, ऍक्सेप्ट घेतल्यात। त्यांचे काय आजोबाचे दाखले खोटे आहेत, त्यांचे आत्याचे दाखले खोटे आहेत, अश्विनीशी कोळीची पण दाखले खोटे आहेत म्हणून त्यांनी जात पडताळणी ऑफिसला ह्यांचे विषय काहीतरी मांडल्यात। पण त्यांच्याविषयी बोलताना माझे पण नाव घेतले त्यांनी, संतोष कोळीचे पण दाखल्याबद्दल काय फक्त माझं दाखले ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत ह्यो मी जात पडताळणीला दाखवीन आणि माझे कागद माझ्याजवळ आहेत आणि माझे कागद तुम्हाला काहीतरी मिळाले असले तर सांगा। उगाच खोटं बिनबोडायचा आरोप करू नका की कोण तर सांगण्यावरनं कुठले तर ऐकण्यावरनं असं कोणता आरोप करू नका असं माझं मत आहे। फक्त बोलायचं एवढं एक आहे की माझे नगरसेवक गेले 5 वर्ष कोणातर जीवावर तुम्ही निवडून आलेले होते। गेले 5 वर्ष तुम्ही किती काम केलंय, काय केलंय तिथली जनतेला माहिती आहे आणि ह्या 2025-26च्या जो निवडणूक झाला त्याच्यात तुम्हाला 432 मतदान मिळाले। मी पहिल्यांदा उभारून मला 2200 मतदान मिळाले। फक्त बोलायचं काय, तुम्हाला पुरावाशिवाय काही बोलू नका हे माझी विनंती आहे। आणि मी माझ्या विरोधात काय तुम्ही बोललाय की माझे दाखले डुप्लिकेट आहेत म्हणून, आणि ह्या गोष्टीसाठी मी कोर्टात तुमच्या विरोध मानहानीचा दावा दाखल करणार आहे, हे माझी मत आहे।